पक्षांतर्गत निवडीवेळी कुणीही दावे केले नव्हते असं शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। पक्षांतर्गत लोकशाहीवर अजित पवार गटाकडून बोट ठेवण्यात आलं होतं, त्यावर आता शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। पक्षांतर्गत निवडीवेळी कुणीही दावे केले नव्हते असा युक्तिवाद शरद पवार गटानं केलाय। शरद पवार यांची निवडच बेकायदेशीर आहे असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला होता, तर त्याला आक्षेप घेत पक्षांतर्गत निवडीच्या वेळेला कोणीही आक्षेप घेतला नव्हता असा दावा इथे शरद पवार गटानं केलाय। पक्षामध्ये फूट आहे की नाही हा निर्णय तुमच्या अधिकारामध्ये येतो असा दावा इथे अजित पवार गटानं केलाय। निवडणूक आयोगाच्या अधिकारांसंदर्भात देखील अजित पवार गटानं या ठिकाणी युक्तिवाद केला। राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं असा देखील अजित पवार गटानं इथे दावा केलाय। तर पक्षात फूट आहे की नाही तुम्ही ठरवू शकता, हा निर्णय तुमच्या अधिकारात येतो असं अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, तर पुन्हा एकदा संदीपकडे आपण जाणार आहोत, मात्र पुढच्या सुनावणीसाठी अवघा अर्धा तास आता उरलेला आहे आणि एकूणच निवडणूक आयोगाचे अधिकार या संदर्भात अजित पवार गटानं या ठिकाणी दावा केलेला आहे। त्यांनी सुरुवातीलाच म्हणजे संख्याबळ, विधिमंडळाचं संख्याबळ, तसंच पक्षामध्ये लोकशाही नाही, एकाधिकारशाही आहे, निवडणुका झालेल्या नाहीत, त्याचबरोबर ज्या निवडी झालेल्या आहेत किंवा अध्यक्षांची जी निवड झाली ती बेकायदेशीर आहे हे मुद्दे मांडलेले आहेत आणि पक्षामध्ये फूट पडलेली आहे असा दावा अजित पवार गटानं केलाय। हमने ये कहा है कि हमारे हिसाब से डेमोक्रेटिक प्रिंसिपल नहीं फॉलो करे गए और नेशनल कन्वेंशन प्रॉपर्ली नहीं फॉलो करी गई इलेक्ट करने के लिए लोगों को, एंड इसलिए जो भी कन्वेंशन और अपॉइंटमेंट्स हुई हैं वो करेक्ट तरीके से नहीं हुई हैं। जो 2022 में कन्वेंशन और अपॉइंटमेंट्स हुई हैं। एफिडेविट के बारे में क्या बताएंगे सर? कौन से वाला एफिडेविट? हमारे एफिडेविट, हमारे लोग हैं, उन्होंने सही एफिडेविट दिए। हमारे 1 लाख एफिडेविट हैं, दूसरे साइड के कम 40,000 से भी ज्यादा नहीं है। और हमारा ये कहना है कि वी रिप्रेजेंट द ओवरवेलमिंग मेजॉरिटी इन द पार्टी। तर राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं अशी मागणी अजित पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये केली आहे। पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता असं अजित पवार गटाकडून म्हटलेलं आहे। हा निर्णय तुमच्या अधिकारात येतो असं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलंय। महाराष्ट्रातल्या शेंबड्यापुराला जरी विचारलं राष्ट्रवादी कोणाची तर ती शरद पवारांची असंच महाराष्ट्रात लोक सांगतात। आता निवडणूक आयोगाने याच्यात जर बदल केला तर महाराष्ट्रातली जनता ते सहन करेल असं मला वाटत नाही। तर या सुनावणीकडे सगळ्याच पक्षांचं लक्ष आहे। जयंत पाटील हे देखील यावर लक्ष ठेवून आहेत। तर एकूणच अजित पवार गटाचा युक्तिवाद आणि त्यानंतर आता शरद पवार गटाकडनं सुरू असलेला युक्तिवाद आपण पाहतो। राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं असा दावा आणि युक्तिवाद इथे अजित पवार गटानं केलाय। तर पक्षातली फूट हा महत्त्वाचा मुद्दा आणि पक्षामध्ये फूट पडलेली आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। तर पक्षामध्ये फूट पडलेली नाही, एक गट बाहेर पडलेला आहे असा दावा शरद पवार गटानं केलाय। तर आता या सुनावणीसाठी फक्त अर्धा तास उरलेला आहे आणि इथे अजित पवार गटानं युक्तिवाद केलाय। त्यामध्येच अभिषेक मनु सिंघवी म्हणजे शरद पवार गटाचा युक्तिवाद देखील सुरू झालेला होता। पुन्हा एकदा थेट जाऊया दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, नाही, खरं तर गेल्या 1.5 तासांपासून, सव्वा तासापासून निखिलला जो युक्तिवाद सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदा अजित पवार यांच्या गटाकडून युक्तिवाद करण्यात आला, मात्र मध्येच हस्तक्षेप करत अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलेला आहे त्या ठिकाणी। कारण अजित पवार गटानं दावा केला आहे की बहुमत आमच्याकडे आहे, सदस्य संख्या जी आहे विधिमंडळातली ती आमच्याकडे जास्त आहे, त्यामुळं पक्षाचं नाव आणि चिन्हाचा जो निर्णय आहे तो आमच्या बाजूनं द्यावा अशी मागणी जी आहे ती युक्तिवादामधून वकिलांनी केली होती। त्यानुसार अभिषेक मनु सिंघवी यांनी हस्तक्षेप करत पुन्हा एकदा आमदार नेमके किती आहेत म्हणजे संख्या ती सांगावी आणि कोण कोण आमदार आहेत ते सांगावं अशी मागणी निवडणूक आयोगाच्या समोर केली। मात्र निवडणूक आयोगानं त्यावर कुठलंही उत्तर दिलं नाही आणि सिंघवी यांचा युक्तिवाद संपल्यानंतर पुन्हा एकदा आता मनिंदर सिंग जे अजित पवार यांच्या गटाचे आहेत त्यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची जी अधिकार कक्षा आहे त्या संदर्भातला जो युक्तिवाद आहे तो मनिंदर सिंग करत असल्याची आपल्याला माहिती मिळते। निखिला, नक्कीच पुन्हा एकदा येतो संदीप तुमच्याकडे। मात्र एकूणच अजित पवार गटाकडनं निवडणूक आयोगाचे अधिकार या संदर्भात देखील युक्तिवाद करण्यात आलेला आहे। पक्षामध्ये फूट पडलेली आहे असा दावा अजित पवार गटाकडनं करण्यात आला, तर पक्षामधून एक गट बाहेर पडलेला आहे, कुठेही फूट पडलेली नाही असा दावा शरद पवार गटाकडनं करण्यात आलेला होता। पक्षामध्ये लोकशाही नाही, निवडणुका झालेल्या नाहीत, निवडणुका जी काही निवडी झाल्या त्या देखील बेकायदेशीर आहेत असा युक्तिवाद अजित पवार गटाकडनं करण्यात आलेला आहे।